खट पे चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से। जगायचं गुणासारखं हे आपल्याला ठरवायचंय। मला आपल्या समाजातल्या एका अतिशय ज्वलंत फक्त 2 मिनिट आपल्या समोर बोलायचंय। मुलांच्या संस्कारात पालकांचा वाढता हस्तक्षेप ही आपल्या समाजातील सर्वात मोठी समस्या झालेली आहे। माझ्या मुलीला सासरी गेल्यानंतर हवं ते मिळावं ही प्रत्येक आईची, मुलीच्या आईची इच्छा आहे, म्हणून ती मुलीच्या संसारात ढवळाढवळ करते आणि माझा मुलगा हातातून जाऊ नये म्हणून पालक त्यांच्या संसारावर बारीक निरीक्षण ठेवत असतात। माझी इथे जमलेल्या सगळ्या सखींना विनंती आहे, आपण आपल्या संस्कारांवर विश्वास ठेवूया। जर आपण आपल्या मुलांना आहे त्या परिस्थितीत सामावून घेण्यासाठी जर तयार केलं, कुठल्याही संकटाला तयार राहण्यासाठी जर तयार केलं, तर मला नाही वाटत की पुन्हा पालकांना आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या संसारात हस्तक्षेप करण्याची वेळ येईल। गरज आहे ती आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करण्याची। आपण जर आपल्या घरात वरिष्ठांना आदर दिला, वडीलधाऱ्यांची वागणूक जर तशी असेल, तर साहजिकच मुलं तेच शिकणार आहे आणि त्याच्यासाठी वेगळे संस्कार देण्याची मुलांना गरज नाहीये। तेव्हा आपण आपली पिढी योग्य संस्कारक्षम तयार करूया की जेणेकरून आपल्याला आपल्या मुलांच्या संसारात ढवळाढवळ करण्याची वेळ येणार नाही। आपण आपल्या मुलांना त्यांच्या जीवनाच्या बागेत फुलपाखराप्रमाणे उडण्यासाठी, स्वच्छंद उडण्यासाठी सोडून देऊया की जिथे आपल्याला कोणतंही नियंत्रण ठेवण्याची गरज असणार नाही किंवा त्यांना सूचना देण्याची गरज पडणार नाही आणि याच्यातूनच आपल्या समाजात उत्कृष्ट असे वैवाहिक संस्कार, वैवाहिक संसार हे टिकून राहतील। आपण सर्व पालकांनी त्यांच्यावर उत्कृष्ट संस्कार केले तर साहजिकच भविष्यात आपल्या समाजाचं भविष्य हे उज्ज्वलदायी असणार आहे। सखी, आपण सर्वच आपापल्या क्षेत्रात कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून आघाडीवर आहोत। आपल्याला आणि आपल्या समाजाला खूप यशस्वी वाटचाल करायची आहे। त्यासाठी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। मी जाता जाता आपणाला एवढंच सांगेन, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल। बघा, याच्यानेच कितीतरी सखींच्या चेहऱ्यावर हसू आलं। काही मिळाले तर नशिबाचा खेळ असेल, आपल्याला काही मिळालं तर नशिबाचा खेळ असेल, पण प्रयत्न इतके करूया की परमेश्वराला देणं भाग पडेल। प्रयत्न इतके करूया की परमेश्वराला देणं भाग पडेल। मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि एका सुंदर अशा सोहळ्याचं साक्षीदार बनण्याची मला संधी दिली, याबद्दल मी आयोजकांचे आणि समितीचे मनपूर्वक आभार मानते। मी एकच मिनिटात माझा परिचय करून देते, थोडी गल्लत झाली परिचय करून देण्यात। मी मोनाली अनिरुद्ध महालपुरे, मी संभाजीनगरची। माझी स्वतःची इंग्लिश मीडियम स्कूल आहे जी मी 2030 साली स्थापन केली। 12 विद्यार्थ्यांसोबत मी स्कूल स्थापन केली। आज माझ्याकडे 1900 विद्यार्थी आणि 80 टीचरचा स्टाफ आहे। दोघं बाजू स्त्रीच्या अशा त्यांच्या याच्यातनं त्यांनी मांडल्या, खूप छान ताई, धन्यवाद। आणि यानंतर जातात जात वणी घ्यावं कुणी
यांच्या वतीनं त्या ठिकाणी सत्कार संपन्न होणार आहे. प्रोत्साहन फाउंडेशन यांच्यातर्फे दादांचा सत्कार करत आहे. प्रोत्साहन फाउंडेशनचे चला पहिले तर सगळ्यात स्पर्धकांनी 2 मिनिटं इकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिले तुमचे 2 राऊंड होतील. त्याच्यामध्ये पहिले तुम्हाला यायचं आहे, कॅटवॉक करायचं आहे आणि मॅमनी सांगितलं तसं तुमचे एक डायलॉग 2-2 मिनिटाचे घ्यायचे. त्याच्यानंतर परत इकडून इथे थांबायचं. तुम्हाला जे काही तुमची पोज असेल ती घ्यायची. त्याच्यानंतर परत मागे जायचं, तिथे 1 सेकंड थांबायचं. त्याच्यानंतर तुमची एक्झिट होऊन जाईल. ठीक आहे. आणि सेकंड राऊंडमध्ये सेम परत तसंच यायचं. इथे एखादी पोज द्यायची आणि तुमचं नाव आणि तुम्ही काय करतात हे सांगायचं आणि नंतर तसंच परत मागे सेंटरला पण एक पोज द्यायची आणि परत इथे येऊन जायचं. बरं. माझे नाव दीपाली उल्हास महाले. मी ब्युटिशियन आहे. माझं पार्लर आहे यू शाईन पार्लर, आशीर्वाद चौकात. मी सावित्रीबाई फुले बोलते. झेलल्या दगडविटा माती हल मिळण्या मुलींना ज्ञान, ध्येय सोडले नाही जरी पडली अंगावरती घाण. आज जरी पडली अंगावरती घाण, आजही ते दुःख मनी दिशा परी घेते. हो मी सावित्रीबाई फुले बोलते. हॅलो नागपूर वासियांना माझा नमस्कार. मी रेखा रवींद्र देसले. मी आज महाराष्ट्रीयन वुमन बनले आहे आणि महाराष्ट्राचा जन्म हा 1 मे 1960 मध्ये झालेला आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते. एवढं बोलून मी माझा नमस्कार. माझे नाव भाग्यश्री अभिषेक कुवर. मी रक्ती लूक केला आहे. माझं नाव वर्षा अविनाश देवडे. मी अंगणवाडी सेविका आहे. मी लता राजमुखेला लता पूजा अक्षर तुवर. मी राणी लक्ष्मीचा लूक केला आहे. जाधवांची सून, जाधवांची लेक, भोसल्यांची सून, शिवबांची माता, भाग्य कोणत्या अजून. अंगणाची तुळस गोठ्यातली गाय, अंगणाची तुळस गोठ्यातली गाय, घरातली माय, यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्यांची काय केली जाणार नाही. अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही, आबाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही, आबाळाची साथ आहे. आम्ही कुणाला भीत नाही, मराठा आमची जात आहे.
त्यातलं एक डायलॉग बोलून दाखवते. असुरों का विनाश करने देवी को भी गढ़ से उतरना पड़ा था. असुरों का विनाश करने देवी को भी गढ़ से उतरना पड़ा था. हम क्या, हम तो इंसान हैं. हम सिर्फ चित्तौड़ की चौखट पार करेंगे. रानी साहब, आप एक बात भूल गई है. राजपूती कंगन में ही उतनी ही ताकत होती है जितनी राजपूती तलवार में होती है. मी फाल्गुनी दीपक पवार आज आपणासमोर सादर करत आहे महाराणी ताराराणी. महाराणी ताराराणी. रामचंद्र पंत आम्हास म्हणाले, संताची आणि धनाची यांच्यासारखे थोर योद्धे असताना आपण मोहिमेवर जाण्याची जोखीम का घ्यावी राणी सरकार. त्यावेळी आम्ही म्हणालो, पंत, आम्ही या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची लेक आहोत आणि या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची सून आहोत. मुघलांनाही करायला हवं, मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने तलवार देखील चालवता येते. हर हर महादेव, हर हर महादेव. होय, मीच ती या स्वराज्याचं सुंदर स्वप्न बघणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि शहाजीराजे यांची नासून. होय, मीच ती या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची सून. होय, मीच ती या स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त सांडणारे पण धर्म बुडू न देणारे छत्रपती संभाजीराजे यांचे लहान कर्तबगार बंधू राजाराम राजे यांची धर्मपत्नी महाराणी ताराराणी. स्वराज्य तेज योगिनी झळाळली रणांगणी, पराक्रमी श्रीवत्सशा अखंड शौर्य संगिनी, रिपू समोर ठाकली प्रजे समाय माऊली, स्वराज्य लोक पुन्हा दिले पुनश्च ज्योत देवली, स्वराज्य सौदामिनी ताराराणी. त्या औरंगजेबानं छत्रपती संभाजीराजेंना दगा करून अटक केली. रायगड पाडला. राणी येसूंना अटक झाली. छोट्या शाहूंना अटक झाली. त्यावेळी आमचे पती राजाराम राजे हे प्रकृतीने अस्थिर असायचे आणि तेव्हा त्या औरंगजेबाला वाटलं, कोण उरलंय स्वराज्यात, संपलं की स्वराज्य. ती 20-22 वर्षाची तारा, ती पोर, ती माझं काय बिघडून घेणार. एक स्त्री दुर्बल असते, एक स्त्री काहीच करू शकत नाही असं समजणाऱ्या त्या औरंगजेबाशी आम्ही तब्बल 7.5 वर्ष लढा दिला आणि एकटाही हरलो नाही. हे स्वराज्य लाखो मावळ्यांचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न धुळीत मिळवायला आलेल्या त्या औरंगजेबाला आम्ही याच महाराष्ट्राच्या मातीत काढलं. या ताराने या महाराष्ट्राच्या मातीत त्या औरंगजेबाची कबर खोदली. पण आमचं दुर्दैव बघा ना, वयाच्या 25व्या वर्षी आमच्या वाट्याला वैधव्य आलं. आमचे पती राजाराम राजे या स्वराज्याचा राज्यकारभार आमच्या हाती सोडून देवाघरी गेले. आम्ही रडत होतो, दुःखात होतो. त्यावेळी धर्म मार्तंडांनी एकच कल्लोळ माजवला, महाराणी साहेबांनी सती जावं, महाराणी साहेबांनी सती जावं. आम्ही रडत होतो, काही कळत नव्हतं. तेव्हा छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाकडे पाहिलं, छत्रपती संभाजीराजांच्या सिंहासनाकडे पाहिलं. भानावर आलो, शत्रू वेशीवर होता. शत्रूच्या वाईट नजरेचं ग्रहण माझ्या स्वराज्याला लागलं होतं आणि तेव्हा ठरवलं, आता रडायचं नाही, लढायचं, स्वराज्य राखायचं. नुसतं राखायचं नाही तर ते वाढवायचं. कारण आमच्या शरीरामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं रक्त सळसळत होतं आणि म्हणून स्वराज्याचे दोन्ही छत्रपती गेल्यानंतर संताची आणि धनाची यांच्या सोबतीनं आम्ही 61 वर्ष या स्वराज्याचा राज्यकारभार पाहिला, तोही या तलवारीच्या टोकावर. आणि म्हणून कवी गोविंद आमच्याबद्दल लिहितात, दिल्ली झाली दिलवाणी, दिल्लीशाचे केले पाणी, महाराणी ताराराणी भद्रकाली कोपली, महाराणी ताराराणी भद्रकाली कोपली. पण दुर्दैव बघा ना, शिवरायांचा इतिहास लिहिला गेला, शंभूराजांचं बलिदान लिहिलं गेलं, परंतु या ताराचा इतिहास शोधून सुद्धा सापडत नाही ना. हे तुमचं आमचं दुर्दैव आहे.
आणि म्हणून जर अहिल्याराणी, ताराराणी, जिजामाता, सावित्री, रमाई यांचा इतिहास आजच्या प्रत्येक मुलीने अभ्यासला असता तर कोपर्डीची निर्भया तास्तक आहेत. रोज एक निर्भया एक संवेदन शून्य घटनेला बळी पडते, ती पडलीच नसती. कारण आज आपण 21व्या शतकात आहोत. सागराच्या तळापासून आपण मंगळापर्यंत पोहोचलो तरी देखील आपण घरातील स्त्री, आई, बहीण यांना सन्मानाची वागणूक देत नाही. आणि म्हणून आजच्या प्रसंगी सर्वांना एवढंच सांगू इच्छिते, इथे सगळ्या जमलेल्या आईंना, ताईंना, बाईंना, भगिनींना माझं आवाहन आहे, जर कोणी तुमच्याकडे वागड्या नजरेने बघत असेल तर त्याला त्याच्या शब्दात उत्तर द्या. जर असं घडलं तरच खऱ्या अर्थाने तुम्ही राजमाता जिजाऊ, रमाई, सावित्री, अहिल्याबाई आणि तुमच्या समोर उभ्या असलेल्या या ताराराणीच्या खऱ्या वंशज म्हणून शोभाल. जय जिजाऊ, जय शिवराय. नमो पार्वती पते हर हर. हॅलो, सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट असं सादर केलेलं आहे. तर आता तुम्हाला पहिला विचारते की पहिली शिक्षिका कोण होती? इंदिरा गांधी. मधले 2 ऐतिहासिक स्थळ. रायगड आणि पुणे. ठीक आहे. का बरं सेलिब्रेट करतो आपण? महिलांच्या रिलॅक्स. महिलांच्या उत्साह आणि कर्तृत्वासाठी. ठीक आहे. तर तुम्ही आज पंजाबी लुक करून आला आहात, तर तुम्ही हा लुक का आणि कशावरून केला? जनरली आपण महाराष्ट्रीयन लूक, राणी असं काही बनतो, पण पंजाबी लूक हे शक्यतो केलं जात नाही. आणि अमृतसर हे प्रसिद्ध आहे, तिथं स्वर्ण मंदिर पण आहे, लस्सीसाठी पण प्रसिद्ध आहे. आणि आपण तिथं जर गेलो तर ते आपले खूप मान करतात आणि आपला म्हणजे पाहुणचार वगैरे एकदम छान करतात. त्याच्यामुळे मला अशी भावना निर्माण झाली की आपण पंजाबी लूक करावं आणि पंजाबी लोकांविषयी थोडीशी माहिती पण द्यावी. ओके. तुम्हाला काय वाटतं की एकत्र कुटुंबी चांगलं की सेपरेट कुटुंब चांगलं? एकत्र का? एकत्र मध्ये एकमेकाचे जवळीक वाटते, मुलांचा सांभाळ आणि मोठ्यांचं आपल्याकडं माईक जवळ घ्या, ऐकूया. सासू सासरे वगैरे असतात ना, की त्याची पण आपल्याला पण सेवा करायला भेटते. आणि ते आता सासू वेगळं असल्यामुळे ना कसं मुलांवर पण नाही ते संस्कार वगैरे म्हणजे कसं जसं आजी आजोबा आपण बाहेर नोकरी केल्यामुळे काही गोष्टींमुळे मुलांकडे लक्ष दिलं नाही जात, तेवढं घरचे देतात. ठीक आहे, चालेल. तुम्ही झाशीची राणी कशावरून झाला आहात? राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी. कशावरून? तुम्हाला का बनावं वाटलं झाशीची राणी? झाशी की राणी इंग्रजांचं म्हणजे इंग्रजांची झाशी की राणी. शांतते, काही हरकत नाही. झाशी इंग्रजांना हातो नाही देऊन. ओके. महाराष्ट्रातील प्रसिद्ध दागिना कोणता? दागिना, ज्वेलरी. दागिना ज्वेलरी, प्रसिद्ध ज्वेलरी. संभाजीनगर मधील 2 ऐतिहासिक स्थळ. एक दौलताबाद किल्ला. ओके.
महिलांसाठी खूप काम केलेलं आहे. कुठल्या काळातल्या? आपलं मागच्या काळात. सर्वप्रथम सावित्रीबाई ज्यांनी मुलींसाठी शाळा काढली. राजमाता जिजाऊ माँसाहेब ज्यांनी राज्यकारभार सुद्धा मुलींच्या हाती सोपवला. आणि तिसरं सांगेन तर रमाई ज्यांच्यामुळे आंबेडकर घडू शकले आणि स्त्री पूर्णपणे स्वतंत्र झाली. धन्यवाद. सोन्याची नथ कोणाला मिळणार आहे ते लगेच कळणार आहे. पैठणी कोणाला मिळणार आहे? नंबर 1, नंबर 2, नंबर 3. पैठण्यात एवढ्या सुंदर आहेत. कोऑर्डिनेशन झालंय ना, कोण बसणार कोण उभं राहणार. समोर थांबा थांबा. भगवान आहे, भगवान भैया है यहाँ पे. तर आपल्या ट्रॉफी चेंज करून घ्यायच्या. थँक्यू व्हेरी मच. शाळावाल्या ग्रुपवाल्यांचा फोटो झालेला आहे आणि त्यांनी स्टेजच्या लेफ्ट हँड साईडने उतरायचं. इकडून कुणी सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. इथे जेवढे कंटेस्टंट होते त्यांनी 1 नंबर परफॉर्मन्स केलेला आहे. पण काही चुकांमुळे त्यांचं मागे पडला. पण इट्स ओके. नेक्स्ट टाइम तुम्ही अजून ते सुधरवा. कारण की आपण जेव्हा स्टेजवर थांबतो, आपण कसं थांबतो, आपले डोळे कुठे आहेत, प्रेक्षकांकडे बघतोय की नाही, स्माईल आहे की नाही, आपले फेशियल एक्सप्रेशन खूप मॅटर करतात. त्याच्यामुळे कधी पण थांबताना वगैरे असं सरळ ताठ थांबायचं, कॉन्फिडेंटली थांबायचं, घाबरायचं नाही. त्याच्यामुळे आपलं खूप इम्पॅक्ट पडतो. आणि सगळे एक्साइटेड आहेत की सोन्याची नथ कोणाला भेटणार आहे? कोणी गेस करू शकेल का कोणाला भेटेल? नंबर सांगा कोणाला भेटेल. पक्का? पहिला सगळ्यात महत्वाचं ओके. त्याच्यानंतर सोन्याची नथ आहे शरद सर यांच्याकडून. सेकंड प्राइज पैठणी आहे, परंपरा साडी. थर्ड नंबर ट्रॅव्हलिंग बॅग आहे, मोसम वाईन. तर ट्रॅव्हलिंग बॅग कोणाला भेटली असेल? एनी केसेस? क्रमांक 8 त्यांचा 3रा नंबर आलेला आहे. त्यांनी व्यासपीठाकडे यायचंय. त्यानंतर दुसरा क्रमांक 5. क्रमांक 5. आणि पहिला क्रमांक तुम्हाला काय वाटतं कोण? अगदी बरोबर. क्रमांक 10 हिला पहिला क्रमांक मिळालेला आहे. सोन्याची नथ भेटली आहे त्यांना. सर पुढे. हा समोर इकडे. हा समोर बघा इकडे. एक सेकंड. हा इकडे बघा.
समोर. हा समोर बघा. कार्यक्रम चांगला झाला असेल, सर्वांमुळे झाला, कुठे चुकला असेल. मला माहिती आहे सगळ्यांना खूप भूक लागली आहे, त्याच्यामुळे मी माझं भाषण अगदी 2 ते 3 मिनिटात आवरणार आहे. आज येथे जमलेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे श्रीहरी शैक्षणिक सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थाचालक श्री आणि सौ स्नेहलता शरद नेरकर, त्याचप्रमाणे नारी शक्ती पुरस्कारासाठी जमलेले सर्व जागतिक महिला दिवस निमित्त सर्व पुरस्कारार्थी आणि 2 मिनिटं गौरव शब्द कलेचा, गौरव रंग कलेचा, गौरव हा तंत्राचा आणि गौरव हा मंत्राचा, गौरव नवोदिताचा, नवीन उन्मेषाचा, जीवन गौरव कला महर्षी दिग्गज व्यक्तित्वाचा, हा गौरव सुमनाचा, हा गौरव सुमनाचा, अन कलाकृतीतून माय मरा. सागर देशमुख माझं नाव आहे. कान्होबाई फ्रेंड सर्कल ग्रुप धुळे शिरपूर पुणे हे माझ्या ग्रुपचं नाव आहे. आणि आम्ही काढलेले आतापर्यंतचे जे अल्बम आहेत, बहुमना सम्राट, डोंगर हिरवागार, बागे बागे सप्पनमा येजो, हातात पोखरी, असे विविध प्रकारचे कान्होबाईचे गाण्यांचे अल्बम आपण काढलेले आहेत. आणि लाईव्ह कार्यक्रम आपण सर्वजण बघतच असाल. सागर देशमुख धुळे आणि कान्होबाई फ्रेंड सर्कल ग्रुप धुळे शिरपूर पुणे या चॅनलवर सर्व कान्होबाई मातेचे गाणे अपलोड होत असतात. तर आपण सर्वांनी बघा आणि आनंद घ्या. अरे अरे सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. वा बाई वा. बागे बागे सप्पनमा येजो, कान्होबाई बागे बागे सप्पनमा येजो, बागे बागे सप्पनमा येजो.
जसे अंकुर ते मनी कल्पना येते व्याकुळ हाते तिळतिळ तुटते खोल कुठे गलबलते कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते शब्दांचे अन गीतांचे हे झाड पुरे मोहरते हा गौरव संगीताचा हा गौरव कवी मनाचा हे हृदय पुष्परसिकांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा तिसरी घंटा होते मखमल ही उलगडते रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरपुनी जाते कसली जादू होते भारुनी सारे जाते रसिकांसाठी आसू आणिक हासू देऊन जाते हा गौरव नाटकलेचा हा गौरव लोककलेचा या नटराजाच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्याचा माझं नमन माय मराठीला माझं नमन माय मराठीला आपल्या बोलीला आणि तो तिला जीव तिचा असे ही रत्न हिराची खाण कलेची असे हिला बहुजाण असे हिला दोन्ही जनाची वाण करूया चला हिचा बहुमान जी 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 करूया चला हिचा बहुमान जी 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 हा गौरव